नमस्कार, मी नेहा फुके स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर टुडे वी आर टॉकिंग अबाउट हाऊ टू डील विथ नॉट डील ओके. हाऊ टू डील विथ टॉक्सिक पीपल. ओके, लेट्स स्टार्ट. आपल्या अवतीभोवती नाही का खूप टॉक्सिक पीपल असतात, जसं की आपले कलिग्स झाले, आपला बॉस झाला किंवा कोणी असू शकतं ना. जसं की आपले सासू सासरे किंवा पती किंवा आपले ब्लड रिलेशनशिप जे असतील किंवा इंटिमेटेड रिलेशन्स असतील किंवा कुठलेही रिलेशन्स असतील, ते टॉक्झिक असू शकतात म्हणल्यापेक्षा असतात. मी पाहिलेले माझ्या डोळ्यांनी. आणि या रिलेशनसोबत आपलं पूर्ण जग, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपण जुडलेलो असतो त्या लोकांसोबत. आपण जोडले गेलेलो असतो कुठल्या ना कुठल्या याच्या थ्रू. सो ते डिस्टर्ब झाले, म्हणजे ते जर का टॉक्झिक बनले आपल्यासाठी, तर आपणही डिस्टर्ब होतो. आणि आपल्या सर्वच ज्या गोष्टी असतात आयुष्यातल्या, त्या सर्वच डिस्टर्ब होऊ शकतच नाही, तर होतातच आणि झाल्यात. तर मला त्याबद्दलच बोलायचं होतं की हाऊ टू डील विथ दॅट पीपल. म्हणजे मी नाही डील करू शकले. सो मला असं वाटतं की माझ्यासारखं प्रत्येकजण असं स्ट्रॉंग असलं पाहिजे. माझ्या एक्सपिरियन्समधून लोकांनी शिकलं पाहिजे. आता मी नाही सांगणार की व्हॉट हॅपन अँड स्टोरी नाही सांगणार आहे मी तुम्हाला की हाऊ यू experience that thing. But no, obviously not. I'm not going to tell you a story. I just telling you how to deal with that person. Okay. हे कोणी असू शकतं, जसं की मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. फॉर एक्झाम्पल की घरामध्ये खूप भांडणं होतात, बायको नवऱ्याला मारते, नवरा बायकोला मारतो. परत ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये तुम्हाला बॉस चांगलं नाही ट्रीट करणार. तर या गोष्टींना आपण इग्नोर करू शकतो. बस एकच ऑप्शन आपल्याकडे असतं. आणि पण जर का ते लोकं तुम्हाला फिजिकली त्रास देत असतील, जसं की भाऊ बहीण भांडणं करतात, आई मुलांना मारते, मुलं मुली एकत्र भांडणं करतात आईवडिलांचे, तर या सगळ्यांचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती होत असतो. तर आपण असं नको करायला. ॲक्च्युली जर का तुम्ही एज्युकेटेड असाल, तर या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजायला पाहिजे की तुम्ही असं नको करायला, घरामध्ये भांडणं नको करायला. या गोष्टींचा वाईट परिणाम नक्कीच प्रत्येक गोष्टीवर होत असतो. असं मला म्हणायचं आहे. बऱ्याच अशा गोष्टी असतात लाईफमध्ये, टॉक्झिसिटीमुळे तुम्ही नाही पोचू शकत त्या गोष्टींपर्यंत. त्यामुळं इग्नोरन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ लाईफ. जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीला इतकं महत्त्व देत राहिले, खूप जास्त महत्त्व देत राहिले, तर ती तुम्हाला मेंटली अब्यूज करू शकते. एखाद्या वेळेस फिजिकली अब्यूज झालेल्या ज्या गोष्टी असतात, त्या आपण काय करू शकतो, चांगल्या करू शकतो. किंवा काही दिवसांनी आपल्याला त्या गोष्टीपासनं आपल्याला काय म्हणतात त्याला, हे मिळतं. सॉरी, एक मिनिट, मला तो वर्ड आठवत नाही आहे. बट जर मेंटल गोष्टी जर तुम्हाला अब्यूज झाल्या, तर त्या बरं व्हायला खूप वेळ लागतो. तशा फिजिकल गोष्टींचं नसतं. तुम्ही मार खाल्ला एक दिवस, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होणार, तिसऱ्या दिवशी तुम्ही टोटली ठीक होणार. बट ज्या मेंटली झालेल्या गोष्टी असतात, त्या लवकर ठीक होत नाहीत. म्हणून तुम्ही स्वतःच्या मेंटॅलिटीची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करायला हवं. मेडिटेशन इज द मेन थिंग ऑफ रिलॅक्सेशन ऑफ युअर माइंड. आणि जेणेकरून तुम्ही चांगले डिसिजन घेण्याला, तुमच्या माइंडला तुम्ही चांगलं बनवू शकता. सो मेडिटेशन इज रिअली हेल्पफुल फॉर एव्हरीवन. मला हे म्हणायचं होतं की फिजिकली जर का तुम्हाला कोणी त्रास दिला वगैरे ऑल अँड ऑल, तर त्या गोष्टी ठीक होतात. बट मेंटली जर का तुम्हाला कोणी त्रास दिला, तर ऑब्व्हियसली त्या गोष्टी लवकर ठीक होत नाही. अँड धिस इज अ व्हेरी सिरियस इश्यूज ऑफ एव्हरी फॅमिली अँड एव्हरीवन टुडेज लाईफ. स्पेशली मुलींना जसं लहानपणीपासून त्यांना सांगितलं जातं, आता तू तिसरीत आहे ना, मी ना तिसरीमध्ये मला चपात्या येत होत्या, तू बी चपात्या शिक. ती पोरगी काय करणार, तिला तिसरीमध्ये काय येणार, कसं चपात्या, म्हणजे त्यांना मेंटली त्रास दिला जातो लहानपणीपासून. मुलांच्या बाबतीतही असं होत असेल मे बी, आय डोंट नो अबाउट इट, बट
येस, अशा गोष्टी घडतात. दिस इज रिअली नॉट गुड थिंग. तर या लोकांसोबत डील करण्यासाठी आपल्याला डील करण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहायचं आहे. आणि ज्या लोकांपासून तुम्हाला दूर राहता येत नाही, तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि शांत राहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोणी बोलतं आहे, त्याची चाली चपट 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 बोलते कोणतरी तुम्हाला समोरून, आणि खूप बोलतंय, तुम्ही काय करणार? कसं वाचणार त्यांच्यापासून? नाही वाचू शकत, बिकॉज दे आर पार्ट ऑफ युअर लाईफ, दे आर पार्ट ऑफ युअर फॅमिली, ऑर दे आर पार्ट ऑफ युअर ऑफिस अँड वर्क. तर हे असं असू शकतं की ते जर का तुमच्या लाईफचा पार्ट असेल तर तुम्ही त्यांना नाही सोडू शकत ना, किंवा त्यांना इग्नोर पण नाही करू शकत. तर अशा वेळेस बी रिलॅक्स, शांत राहायचे आणि थोड्या वेळाने त्यांना बोलू द्यायचे, खूप वेळ, जितकं त्यांना बोलायचे तितका वेळ, तोपर्यंत तुम्ही शांत राहायचे. आफ्टर 24 hour किंवा 72 तासांनी का होत नाही, ते शांत होणारच आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. जेव्हा ते गरम असतील ना, तेव्हा त्यांच्याशी नाही बोलायचे. दिस इज द वन सोल्युशन ऑफ द हाऊ टू डील विथ विच पीपल, टॉक्सिक पीपल. आणि जे मेंटली तुम्हाला डिस्टर्ब करतात, तर येस, मेंटली डिस्टर्ब करणारे खूप असतात. आणि त्यांच्यासोबत कसं डील करायचं, तर मेडिटेशन करायचे दररोज आणि त्यांना इग्नोर करायचं, ऑब्व्हियसली इग्नोर करायचं. जर का ते बाहेरचे लोक असतील, जसं की तुमचे कलिग्स झाले, तुमचे फ्रेंड्स झाले, तर तुम्ही इग्नोर करू शकता. आणि जर का तुम्ही मेडिटेशन करत असेल तर ऑब्व्हियसली लोक काय बोलतात, तुमचे फ्रेंड्स काय बोलतात, तुमचे रिलेटिव्स काय बोलतात, या गोष्टींचा परिणाम बिलकुल तुमच्या इथे नाही झाला पाहिजे. जेव्हा परिणाम इथे होतो ना, तर पूर्ण रिअली विस्कळीत होतं आणि सगळ्याच गोष्टी विस्कळीत होतात. सो हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की येस, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू डील विथ टॉक्सिक पीपल ऑफ युअर लाईफ. आणि आपण त्यांना सोडून आपल्याला नाही जमणार आहे, बिकॉज वी आर पार्ट ऑफ देम, दे आर पार्ट ऑफ युअर लाईफ, नॉट लाईफ बट येस, पार्ट ऑफ लाईफ. आणि त्यांना घेऊन तुम्हाला सोबत चालायचे आणि येस, तुम्हाला डील करावंच लागेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या तरी छानशा टॉपिकवर. तोपर्यंत जय हिंद.